एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये आयोजित सावरकर आणि हिंदुत्व या 3 दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप झाला। प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर विचारांचे अभ्यासक योगेश सोमण यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ध्येयवादी विचारांचा आजच्या पिढीने सखोल अभ्यास करण्याचं आवाहन केलं। सावरकरांच्या लंडनमधील संघर्षमय जीवनाचा आढावा घेताना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेल्या हाल अपेष्टा, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची उदाहरणं योगेश सोमण यांनी उपस्थितांसमोर मांडली। विचारांशी आणि ध्येयाशी कधीही तडजोड न करण्याचा सावरकरांचा बाणाच्या तरुणांनी अंगीकारण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। नगरसेविका मयुरी पवार आणि मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या पुढाकारानं आयोजित या कार्यक्रमास महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी रहाड उत्सवाची परंपरा जपणाऱ्या विविध मंडळांचा तसेच वीर परंपरेचा वारसा जपणाऱ्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला। यामध्ये मधली होळी, तांबाट गल्ली, हिंदमाता, तिवंधा चौक, सरदार चौक, दिल्ली दरवाजा आणि सुंदर नारायण मित्र मंडळांचा गौरव करण्यात आला। तसेच दत्तात्रय मोरे, भाजपा गटनेते श्याम बडोदे, सचिन जोशी, अरुण नेवासकर, संजय लढ्ढा आणि नितीन पाराशरे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आज खरं नाशिककरांसाठी पर्वणीच होती। कुंभच्या आधी जे खरं मंथन झालं पाहिजे विचारांचं, त्यासाठी आज योग्य ते गुरुतुल्य असे आमचे योगेशजी सोमण इथे उपस्थित होते। आणि हा जो परिसर आहे जिथे आपण आज बघताय सावरकरांची मूर्त इथे ठेवली आहे, ते फक्त एक व्यक्तिमत्व नाही तर नाशिकच्या भगोर येथे त्यांचा जन्म झालेला आहे। आणि ह्या भूमिपुत्राचं कुणालाही विसर न पडता राष्ट्र आणि जगात त्यांचा एक आदर्श आहे। आणि तो योगेशजींनी इथे मांडल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते की ही व्यक्ती किती महान, ज्यांचे विचार बंदिस्त करण्यासाठी 50 वर्ष त्यांना छळलं आणि त्यानंतर ते पुढे कुठेही न तुटता आणि कुठेही न थकता त्यांनी फक्त राष्ट्र आणि राष्ट्रप्रेमच केलं। अखंड भारतासाठी जे झटले ते आपले सावरकरांना माझा प्रिय नमन। आणि योगेशजींनी इथे खूप सुंदर आता व्याख्यान आणि त्यांचे विचार मांडले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। करण्यामागचा उद्देश इतकाच आहे की नाशिकमध्ये एखाद्या दर्शनी भागावर म्हणजे आपल्या नेहरू चौक इथे अभिनव भारत याची हे अभिनव भारतचं स्थान आहे, तिथे सावरकरांचं वास्तव्य राहिलेलं आहे, भगूरला जन्मस्थान आहे। आणि हे नाशिक मध्ये सावरकरांची एक मोठी प्रतिकृती व्हावी आणि सावरकरांच्या विचारांनी तरुणांनी, आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व हे त्यांचं वाढवावं, लोकांमध्ये त्याचा प्रसार व्हावा, हाच एक उद्देश आहे। हा कार्यक्रम घेण्याकरता आणि तो यशस्वी करण्याकरता ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले ते स्टेज डेकोरेशन श्री केशवजी डिंगोरे यांनी स्टेज डेकोरेशन केलेलं आहे। आपण इथे जो सावरकरांचा भव्य पुतळा बघतोय, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सर्व पुतळा हे या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला मदन गर्गे यांचे चिरंजीव श्रेयस गर्गे, मंदार गर्गे आणि मिलिंद गर्गे यांनी करून दिले। मी त्यांचा आभार मानतो। फोटो व्हिडिओ व्यवस्थापनावाल्यांचे हे आभार। ज्यांनी 3 दिवसाच्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला ते सर्व माध्यम प्रतिनिधी, वृत्तपत्र, ब्रॉडकास्ट, न्यूज चॅनलचे सर्व प्रतिनिधींचे आभार। सूत्रसंचालन सुनेत्रजे ताई महाजन, मांडवगणे,
या कार्यक्रम यशस्वी करण्याकरता एक विशेष आभार मानावे लागतील ते बंधू शौनकजी गायधनी. आणि खरं तर हा कार्यक्रम त्यांचे विचार आपण ऐकतोय आणि त्यांची हिंदुत्वाची सावरकरांच्या बाबतीतची जे आपण प्रेम बघतोय आणि ओजस्वी वाणीतून आपल्याला ते मंत्रमुग्ध करतायत असे योगेशजी सोमन यांचे सुद्धा मी फार फार आभार मानतो. आपण नाशिकमध्ये येऊन सर्व श्रोत्यांना तो 3 दिवसाचा एक मेजवानी दिलेली आहे, त्याबद्दल मी संपूर्ण या श्रोते वर्गाकडनं आपले आभार मानतो. आणि एक विशेष अजून सर्व नाशिककर आणि सावरकर प्रेमींचे आणि श्रोते मंडळींचे सुद्धा आभार. कारण की आत्ताच मी काही कॉलेज रोडवरनं आलेल्या आणि भरपूर प्रेक्षक आलेले होते आणि कार्यक्रम थोडा उशिरा चालू होतो, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपण अशाही वातावरणामध्ये थांबलात त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नंतर ते क्रांतिकार्याचं फार मोठं केंद्र लंडनमध्ये झालेलं होतं, ज्याचे व्यवस्थापकच नंतर सावरकर झालेले होते. त्या इंडिया हाऊसमध्ये जो खानसामा होता, जो आचार्य होता, त्याचं नाव होतं चतुर्भुज आमीन. या चतुर्भुज आमीनच्या हातून तो भारतात परतणार होता, त्याच्या काही कामासाठी येणार होता किंवा कदाचित सावरकरांच्या प्रेरणेनं क्रांतिकार्यासाठी लागणारी जी शस्त्रास्त्र आहेत ती गुप्त पद्धतीने आणण्यासाठी चतुर्भुज आमीनची योजना केलेली असावी. अर्थात सावरकरांच्या खटल्यामध्ये तो नंतर माफीचा साक्षीदार झाला होता. त्याच्या साक्षीमुळेच सावरकरांवरती जो सदोष मनुष्यवधाचा एक आरोप होता आणि दुसरा राजद्रोहाचा होता, या 2 आरोपांपैकी चतुर्भुज आमीननी जी साक्ष दिलेली होती त्या साक्षीमुळेच सावरकरांच्या विरोधात अख्खा खटला उभा केला गेला होता. तर हा चतुर्भुज आमीन 15 फेब्रुवारी 1909 रोजी जवळजवळ 21 पिस्तुलं, एक मोठा लाकडी पेटारा तयार केला होता, ज्याच्यात बाकीच्या सहकाऱ्यांनी पुस्तकामध्ये खाचा करून जुनी पुस्तकं असे जे मोठाले ग्रंथ असतात इंग्रजी, म्हणजे शेक्सपियरची नाटकं असतील, इतिहासाची पुस्तकं असतील, तत्त्वज्ञानाची पुस्तकं असतील, अशा पुस्तकांमध्ये पिस्तुलाच्या आकाराच्या खाचा करून त्याच्यामध्ये पिस्तुलं लपवलेली होती. आणि शिवाय चोर कप्पा तयार केलेला होता आणि त्या चोर कप्प्यामध्ये ही 21 पिस्तुलं आणि काही शेकड्यांनी काही कारतुसं असतील, ही सगळी त्याच्यामध्ये दडवून 15 फेब्रुवारी 1909 रोजी चतुर्भुज आमीन बोटीवर चढला आणि तो साधारण मार्चच्या 5-6 तारखेला भारतात येणार होता. आणि त्याला तिथे सांगितलेलं होतं की भट म्हणून जे तिथले अभिनव भारताचे मुंबईमधले गिरगाव इथे राहणारे जे कार्यकर्ते होते आणि ते मावस बंधू होते सावरकर कुटुंबातले, म्हणजे बाबारावांचे, विनायकरावांचे मावस बंधू होते, त्यांच्याकडे हे सामान पोचवायचं आहे. पण अगदी ऐनवेळी असं सांगितलं गेलं की नको, त्यांच्या घरावरती गुप्त पोलिसांची, कारण तोपर्यंत सावरकरांचे नातेवाईक, सावरकरांचे मित्रमंडळी, अभिनव भारताचे नाशिकमधले सदस्य, त्यांचे नातेवाईक, या सगळ्यांवरती गुप्त पोलिसांची नजर राहायला लागलेली होती. लंडनमध्ये सुद्धा स्कॉटलंड यार्डचा जॉन मॅकार्थी नावाचा जो अधिकारी होता तो खास विशेष करून सावरकरांवर लक्ष ठेवून होता. पोलिसांचा ससेमेरा सुरू झालेला होता. सावरकरांनी इंडिया हाऊस सोडलेलं होतं. अक्षरशः निर्वासितासारखं राहण्याची त्यांच्यावर वेळ आलेली होती.